नमस्कार मित्रांनो, आज आपण तेल्या रोगाची सुरुवात कुठून झाली, तेल्या रोग कसा आला, तेल्या रोगावर काय संशोधन चालू आहे, तेल्यावर संशोधन कोणी केलं आहे, तेल्याचा शोध कोणी लावला आहे, तेल्यावर चांगले प्रभावी औषधं कोणते, कोणती कंपनीची औषधं चांगले आहे, याविषयी आपण या व्हिडिओतून अजिबात माहिती घेणार नाही. आज मी तुम्हाला तेल्याबद्दल जी माहिती सांगणार आहे, ती मी माझ्या अनुभवातून, वेगवेगळ्या भागात केलेल्या निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष मी केलेल्या कामातून जे काही मला अनुभव आले, जे काही मला तेल्याबद्दल समजले, ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवा. जे काही बहार असतात, प्रत्येक बहारामध्ये तेलकट रोग हा येत असतो. मग मृग बहार असेल, हस्त बहार असेल, आंबे बहार असेल, या तिन्ही बहारांमध्ये तेल्या रोग येत असतो. शेतकऱ्यांनी जर मृग बहार पकडला तर जुलै महिन्यामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा दिसत असतो. हस्त बहार पकडला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रादुर्भाव दिसत असतो आणि नंतर आंबे बहार पकडला तर मार्चमध्ये पण तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा दिसत असतो. मग हे असे प्रत्येक बहारामध्ये एका अशा विशिष्ट महिन्यामध्ये हा तेल्या रोग का दिसत असतो, मग ते आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण मृग बहार पकडतो त्यावेळेस काय होतं, उन्हाळ्यामध्ये जमीन तापलेली असते आणि नंतर जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो, ते पाऊस तापलेल्या जमिनीवर पाऊस पडतो त्यावेळेस जमिनीतून वाफा निघतात आणि परत त्यावेळेस आपण जेव्हा मृग बहार धरलेला असतो, कळ्या फुलं निघण्याची वेळ असते आणि त्याच वेळेस त्या वाफा निघतात आणि त्या वाफेमुळं तेल्या रोग हा वाढत असतो. मग हीच जमिनीतून निघालेली वाफ तेल्या रोगासाठी अन्न हे तेल्या रोगाचा श्वास आहे. मग ह्या वाफेवरच तेल्या रोग वाढत असतो आणि मग तो पूर्ण बागेत पसरत असतो. म्हणून मृग बहार धरल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो, मग त्याची सुरुवात ही जून महिन्यामध्येच पाऊस पडल्यावर होत असते, पण तो आपल्याला बागेमध्ये जुलै महिन्यामध्ये दिसत असतो आणि मग आपण त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात करत असतो. त्याच्यानंतर जेव्हा हस्तबहार पकडतो आपण, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा हस्तबहार पकडतो त्यावेळेस काय होतं, ऑक्टोबर हीट असते. ऑक्टोबर हीटमुळे जमीन तापते आणि त्या तापमानामुळं तापमान वाढतं, जमीन तापते आणि नंतर त्याचा असर परत नोव्हेंबरमध्ये दिसतो. हस्तबहारानंतर जेव्हा शेतकरी आंबेबहार पकडतात तर आंबेबहाराच्या शेतकऱ्यांना पण मार्चमध्ये प्रॉब्लेम येतो. काय होतं की आंबेबहाराच्या वेळेस नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये थंडी असते आणि थंडीमधून जमीन ओली असते, जमीन थंड असते, वातावरण थंड असते आणि जेव्हा आपल्याला ऊन पडायला सुरुवात होते, मार्च महिन्यामध्ये तापमान वाढायला सुरुवात झाल्यामुळं परत जमिनीतून वाफा निघतात आणि मग त्याचा तेलकट रोगाचा प्रादुर्भाव परत आपल्याला आंबेबहारात पण दिसून येतो. आणि त्याच्यानंतर पुढं परत जर अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, तर परत मग अशा तापलेल्या जमिनीवर अवकाळी पाऊस पडल्यामुळे वाफा निघतात आणि परत तेल्या रोग वाढत असतो. या सर्व परिस्थितीवरून आपल्याला अशा लक्षात येतं की तेलकट रोग हा फक्त तापमान वाढल्यामुळं आणि नंतर पाऊस पडल्यामुळं जमिनीतून निघलेल्या वाफेमुळंच तेलकट रोग हा वाढत असतो, हे आपल्याला लक्षात येतं. मग तेलकट रोगावर आपण औषध शोधण्यापेक्षा कोणत्या कंपनीचं भारी औषध हे बघण्यापेक्षा आपण आपल्या शेतामध्ये अशी परिस्थिती तयार करायची की हे तेलकट रोगासाठी पोषक वातावरण तयार होऊच नये आणि ही वाफ जमिनीतून निघूच नये. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे. मग आपल्या शेताच्या आजूबाजूला आपल्याला काय करायचंय, कुंपण करायचंय. कशाचं? झाडांचं कुंपण करायचंय, बांधावर झाडं लावायची. आपल्याला मका लावू शकतो आपण किंवा जनावरांसाठी जो चारा असतो, मग गिन्नी गवत असेल, गिन्नी गवत पण लावू शकतो. म्हणजे आपल्या डाळिंब बागेच्या अवतीभोवती पूर्ण चौबाजूने बांधाने आपल्याला हे गिन्नी गवत असेल, जे उंच वाढणारे गवत आहेत ते लावायचे आहेत. जेणेकरून काय होईल, बाहेरून जी गरम हवा येईल फिल्टर होऊन थंड होऊन आतमध्ये येईल. आणि त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काय करायचंय की ज्यावेळेस तापमान असतं, ऊन असतं, त्यावेळेस आपल्या बागेमध्ये आपल्याला गवत ठेवायचंय आणि पूर्ण जमीन ही गवताने झाकलेली ठेवायची. जमीन आपल्याला उघडी ठेवायची नाहीये. पूर्ण झाकलेली जमीन राहील म्हणजे जमीन तापणार नाही आणि त्याच्यामुळं जमिनीतून वाफा निघणार नाही आणि गवतामुळं टेम्परेचर मेंटेन राहील, आपल्या बागेमध्ये थंडावा राहील, गारवा राहील आणि जास्त तापमान वाढणार नाही. तापमान वाढलं नाही तर जमिनीतून वाफा निघणार नाही, मग तेल्या रोगाला पोषक वातावरण तयार होणार नाही. मग आपण जर असं वातावरण, अशी परिस्थिती आपल्या शेतात तयार केली तर आपल्या बागेत रोग येणारच नाही. मग तेलकट रोगाला कुठलाही वाव मिळत नाही. म्हणून आपल्याला आपले जमीन झाकून ठेवणं आहे, गवत भरपूर ठेवणं आहे. म्हणजे गवत काय करतं, पडणारा सूर्यप्रकाश हा जमिनीवर न पडू देता हे गवत तो सूर्यप्रकाश घेतं आणि ते तापमान शोषून घेतं आणि तिथं तापमान शोषून घेतल्यामुळं तापमान वाढत नाही. मग त्याचा परिणाम आपल्या झाडांवर होत नाही आणि रोगावर पण होत नाही. म्हणजे असा आपल्या गवताचा फायदा आहे. तसंच आता तेल्या रोग काळ्या जमिनीत कमी येत असतो आणि खडकाळ मुरमाड जमिनींमध्ये जास्त येत असतो. मग त्याचं कारण असं बी आहे, इकडे काळ्या जमिनी आहेत त्या भागामध्ये
सर्व बागायती जमिनी असतात, त्या आजूबाजूच्या शेतांमध्ये काही ना काही पिकं घेतलीच असतात. मग त्याच्यामुळे त्या शेताच्या आजूबाजूला पिकं घेतल्यामुळं तिथं टेम्परेचर मेंटेन राहतं, सर्वीकडे हिरवळ राहते आणि हिरवळ असल्यामुळं जमीन झाकलेली राहते आणि तिथं मग ते सूर्याचं तापमान जे काही जमिनीवर पडतं तर ते पिकं शोषून घेतात आणि तिथं मग तापमान मेंटेन होऊन तापमान कमी होत असतं त्या पिकांमुळं. आणि शिवाय काळ्या जमिनींमध्ये अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असतात, काळ्या जमिनी दमदार जमिनी असतात, तिथून झाडाला पोषण मिळत असतं, म्हणून त्या जमिनींमध्ये प्रतिकारशक्ती ही झाडामध्ये चांगली असते, म्हणून काळ्या जमिनींमध्ये रोग कमी येत असतो. तसंच जर आपण पाहिलं मुरमाड जमिनी आहेत, ज्या जमिनींमध्ये डोंगर टेकड्या आहेत, जिथं दगड आहे, खडक आहे, मुरुम आहे, अशा मुरमाड जमिनींमध्ये तेल्या रोग लवकर येत असतो. मग त्याचं पण कारण काय आहे की जिथं मुरुम आहे तो मुरुम उन्हाळ्यामध्ये तापतो किंवा थोडंसं जरी ऊन पडलं तरी तो मुरुम तापत असतो आणि त्या मुरुमवर पाणी पडलं तरी त्याची वाफ होते आणि ती वाफ वाढली की मग तेल्या रोग वाढत असतो. आणि जिथं मुरुम आहे, आजूबाजूचा परिसर मुरुम आहे, दगड आहे, खडक आहे, असे ते दगड खडक जर तापले तर पूर्ण भाग हा तापून तिथं अशा उन्हाच्या झळा लागत असतात आणि त्या जेव्हा झळा वाढतात त्यावेळेस त्या झाडाला आपल्या बागेमध्ये जर आल्या तर तिथून पण तेलकट रोगाचे जीवाणू वाढतात. म्हणून जर आजूबाजूचा परिसर जर डोंगरावर असेल, दगड खडक असेल, तिथे पाऊस पडला तर तिथे जास्त प्रमाणात वाफा तयार होतात, म्हणून त्या भागात जास्त तेल्या ऍक्टिव्ह असतो. मग तो कितीही फवारण्या केल्या तरी तो तेल्या थांबत नाहीये. म्हणून तेल्या जर थांबवायचा असेल तर त्याला वातावरण थंड करणं गरजेचं आहे, जमीन थंड करणे गरजेची आहे. हे सर्वात मोठं तेल्यावर औषध आहे. मग ह्या गोष्टी जेव्हा आपण समजून घेतल्या तरच आपण शेती यशस्वी करू शकतो आणि हा विनाकारण तेलाच्या बाटल्यांवर आपण औषधांवर खर्च करणं कमी करू शकतो. तसंच आपण ज्या खडकाळ जमिनी आहे, मुरमाड जमिनी आहे, मग त्याच्यावर तेल्या येऊ नये त्याच्यासाठी आपण पूर्ण चारही बांधांनी आपण तिथं झाडे लावली पाहिजे, काहीतरी हिरवळ केली पाहिजे आणि त्या खडकाळ मुरमाड जमिनींमध्ये उन्हाळ्याभर आपण गवत ठेवलं पाहिजे. जेणेकरून ती मुरूम तापणार नाही, तो खडक तापणार नाही आणि वरती वाफा निघणार नाही, रोग येणार नाही. म्हणून आपण खडकाळ जमिनींमध्ये जास्त काळजी घेतली पाहिजे आणि आजूबाजूचा परिसर थंड ठेवला पाहिजे, आजूबाजूचा परिसर झाकून ठेवला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते तेल्यावर अटकाव करू शकतो. मग ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. मग निसर्ग आपल्याला हे जे संकेत देत असतो, निसर्ग हे आपल्याला शिकवत असतो. मग जर आपण हे निसर्गाला समजून घेतलं, निसर्गाचे संकेत ओळखले, तर शेती एकदम सोपी होते. मग कुठलाही रोग नाही आहे आणि कुठलीही रोग आपल्याला अवघड वाटत नाही आहे. मग सहजासहजी हे रोग आहे, हे म्हणजे किरकोळ आहे, पण आपल्या पुढं खूप मोठे करून या लोकांनी करून ठेवले कंपन्यावाल्यांनी. मग हे कंपनीवाले आपल्याला भीती दाखवून, आपल्याला लुटून आणि आपल्याकडून पैसे घेऊन जातात. पण त्यांचे प्रोडक्ट कितीही वापरले, त्यांचे औषध कितीही वापरले, पण त्याचा परिणाम होत नाही. तेल्या आजपर्यंत थांबलेला पण नाही. आज बी त्यांचे तेल्यावर संशोधनं चालूच आहेत. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा खर्च जास्त होतो आणि मग औषधांवर, बाटल्यांवर, खतांवरच खर्च जास्त करत असतो शेतकरी. पण साधी सिंपल गोष्ट आहे की आपण टेम्परेचर मेंटेन केलं, वातावरण स्थिर केलं, तर आपल्या बागेत कुठलाही तेल्या रोग येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तापमान वाढतं, टेम्परेचर असतं, ती एक हीट जादा असते आणि दुसरं जेव्हा आपण रासायनिक खतं देत असतो, रासायनिक खतामधून झाडामध्ये जी हीट वाढते, म्हणजे दोघं हीट जर वाढलं तर अति प्रमाणात अजून तेल्या वाढत असतो. म्हणून जर आपल्याला तापमान कमी करायचं आहे तर आपण आपल्या बागेमध्ये गवत ठेवलं पाहिजे, आजूबाजूने झाडं लावले पाहिजे. कमीत कमी आपण काही ना काही उपाययोजना केल्या पाहिजे. आता जर आपल्याकडे पाऊस चालू असेल सतत, तर पाऊस चालू असला तर झाडांवर सतत ओलावा असल्यामुळं, सतत बागेत आर्द्रता असल्यामुळं, हवा खेळती नसल्यामुळं, बागेमध्ये झाडामध्ये दमट वातावरण असलं तर मग तेल्या वाढतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण उपाययोजना म्हणून बागेमध्ये हवा खेळती गेली पाहिजे, झाडामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, झाड मोकळं करून ठेवायचंय. पावसाचं पाणी जेव्हा फळावर थांबतं, ते फळ असं मोकळं पाहिजे की वारं आलं की वाऱ्याने लवकर कोरडं झालं पाहिजे, फळ कोरडं झालं पाहिजे, जास्त वेळ फळावर पाणी टिकलं नाही पाहिजे. म्हणजे अशा या उपाययोजना आपण तात्पुरत्या करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे बाकी आपण गवत असेल किंवा आपण आपल्या परिसरात वातावरण थंड करणे, झाडं लावणे, हे आपण करू शकतो. आणि तेलकट रोग येऊ नये त्याच्यासाठी आपण आपल्या मुळांवर पण लक्ष देणं गरजेचं आहे. निमॅटोड जर असेल तर आपण निमॅटोड येऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या बागेमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झाली पाहिजे, पांढऱ्या मुळांवर लक्ष ठेवणं पण गरजेचं आहे. आणि पुरेसे अन्नद्रव्ये झाडाला मिळणं पण गरजेचं आहे. आता उन्हाळ्यामध्ये काय होतं, जेव्हा ऊन असतं तर उन्हामध्ये जर जमीन उघडी असली तर उघडी जमीन तापत असते आणि ती तापली का तिथे जीवाणू पण राहत नाही, ते जीवाणू पण निघून जातात आणि बाकीचे जीवाणू मरतात, बाकीचे जीवाणू सुप्त अवस्थेत जातात. मग अशा वेळेस आपले जे जमीन सुपीक करणारे जे जीवाणू ते आहेत किंवा जे आपल्या झाडासाठी उपयुक्त जीवाणू आहेत, जे झाडाला अन्न तयार करून देणारे जीवाणू आहेत, मग उन्हाळ्यामध्ये ह्या जीवाणूंची संख्या खूप कमी होऊन जाते.
मग त्याचा परिणाम आपली मातीवर पण होतो आणि शिवाय झाडावर पण होतो. जर आपण हे गवत उन्हाळ्याभर राहू दिलं, जमीन तापूच दिली नाही, तर त्या गवताखाली जीवाणू सुरक्षित राहतात. मग त्या गवताखाली त्या जीवाणूंचं अख्खं जग बसतं. त्यांचे घरं-दारं, सर्व मुलं, सर्व काही हे गवताखालीच असतात. मग ती आपली संख्या झपाट्याने वाढतात. मग त्यांना तिथं त्या गवताखाली सर्व वातावरण पोषक मिळतं. जे काही गवत असेल ते वाळल्यानंतर ते जीवाणूंचं अन्न पण होतं. परत गवत असले की त्यांना तिथं सावली पण होते आणि शिवाय ते हवेतून ओलावा शोषून जमिनीमध्ये ओलावा पण ठेवतात आणि मातीचं बी टेम्परेचर मेंटेन ठेवतात. मग असं जीवाणूंनी उन्हाळ्याभर मातीचं टेम्परेचर मेंटेन ठेवल्यामुळे माती पण तापत नाही. गवताची सावली असते त्याच्यामुळं पण तो फरक पडतो आणि ते सतत आपल्या झाडाला अन्न पण तयार करून देत असतात. मग उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमुळे आपल्या झाडावर पण स्ट्रेस येत नाही. म्हणजे हा सर्व एकत्रित परिणाम आपल्या झाडावर आणि उत्पन्नावर होत असतो आणि रोग न आल्यामुळं आपलं उत्पन्न पण वाढतं आणि रोगावर खर्च पण होत नाही. मग अशी आपली फायद्यात शेती होत असते. मग 40-42 वरून तापमान आता 45-47 पर्यंत गेलेलं आहे. मग हे वाढतं तापमान आणि ह्या तापमानाचा आपल्या पिकांवर होणारा परिणाम हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या वाढत्या तापमानामुळं खरं रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. तेलकट रोग वाढीसाठी तापमान हे सुद्धा एक सर्वात मोठं कारण आहे. म्हणून आपण तापमान कमी करणं गरजेचं आहे आणि आपल्या बागेमध्ये हीट वाढू नये, तापमान कमी होणं हे गरजेचं आहे. कुठल्याही कंपनीची औषधं किंवा खतं हा आपला फक्त खर्च आहे. त्या कंपनीचे औषधं, खतं वापरून आपला तेल्या कधीच थांबणार नाही. जर आपल्याला 100% तेल्या थांबवायचा असेल, तर आपल्याला निसर्गाला समजून घ्यावं लागेल आणि ह्या निसर्गाला पूर्ववत करून आपल्याला हे टेम्परेचर, वाढतं तापमान कमी करून घ्यावं लागेल. तेव्हा आपला तेल्याच काय बाकीचे सर्व रोग थांबतील आणि शिवाय आपली शेती पण चांगली होईल आणि बाकीचे सर्वच पिकं चांगले येतील. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजून घेण्याच्या आहेत. कंपन्या आपल्याला ह्या गोष्टी सांगत नाही. कंपन्या फक्त त्यांचं प्रोडक्ट टाकलं तरच तेल्या रोग थांबतं असं सांगतात. आमचे प्रोडक्ट म्हणजे नैसर्गिक आहेत, आमचे प्रोडक्ट म्हणजे सेंद्रिय आहेत, असं सांगून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे तेल्याच्या नावानं सध्या. म्हणून आपण अशा कंपन्यांवर विश्वास ठेवायचा नाहीये. पण आजपर्यंत असे खात्रीशीर कुठलंही प्रोडक्ट नाहीये जे तेल्यावर काम करतं. धन्यवाद.